आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नव्या गुगलीची। एकीकडे पार्थ पवार मावळमधून उमेदवारी मिळणार म्हणून धावाधावी करतायत प्रचारासाठी, तिकडे आजोबा पवारांनी अजून पार्थचं नाव निश्चित न झाल्याचे संकेत देत पुन्हा एकदा गुगली टाकलेली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत होते। त्यावेळी आम्ही पार्थला 100% निवडून आणू असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना मध्येच थांबवत अजून मावळमधील उमेदवार जाहीर नसल्याचं शरद पवारांनी सांगितलेलं आहे। विशेष म्हणजे या शिबिराला पार्थ स्वतः उपस्थित होते। पवारांनी केलेले हे वक्तव्य ऐकून पार्थ यांनी लगेच शिबिरातून काढता पाय घेतला आणि माध्यम प्रतिनिधींना देखील त्यांनी बोलण्याचं टाळलं। दादांना निवडून आणण्याचा 100% पुरेपूर हे करणार, मेहनत घेणार। तर आम्हाला उमेदवार कोण याची यादी अध्यक्ष 2-3 दिवसांनी जाहीर करतील। तुम्ही सांगताना असं सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही काळजी घेऊ। उद्याचा उमेदवार आता पक्ष कोण तेव्हा पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून शरद पवार पुन्हा एकदा गुगली त्यांनी टाकलेली आहे। नेमकं शरद पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये नेमकं काय म्हणाले ते आपण पुन्हा एकदा ऐकूया। एकत्र येऊन शनी दादांना निवडून आणण्याचा 100% पुरेपूर हे करणार, मेहनत घेणार। तर आम्हाला उमेदवार कोण याची यादी अध्यक्ष 2-3 दिवसांनी जाहीर करतील। तुम्ही सांगताना असं सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही काळजी घेऊ। आणि याबद्दलच अधिक बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकजी आता आपल्यासोबत आहेत। मलिकजी, शरद पवारांना नेमकं काय म्हणायचं आहे? काल शरद पवार वेगळं बोलत होते, आज म्हणत होते अजूनही पार्थ यांचं नाव मावळसाठी जाहीर केलेलं नाहीये। नेमकं घडतंय काय राष्ट्रवादीत? असं आहे, एखाद्या पक्षामध्ये उमेदवारी निश्चित करून जाहीर करण्याची पद्धत असते। अजून कुठलेही उमेदवार पक्षाच्या माध्यमातून जाहीर झालेले नाही। पहिल्या आघाडीच्या जागा जाहीर होतील, मग आमच्या पक्षाच्या कोट्यात जे जागा आहे त्याचे उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया होईल। आता हे नाव आमच्या पक्षामध्ये शॉर्टलिस्टेड करून सगळे तयार आहे। त्याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी समितीची बैठक होईल। मग प्रत्येक उमेदवारांच्या बाबतीत कोण कुठे लढणार ते यादी फायनल झाल्यानंतर अध्यक्ष त्या नावाची घोषणा करणार आहे। आता ही प्रक्रिया अजून बाकी आहे, त्या बाबतीत पवार साहेबांनी तीच सांगितलेलं आहे। बरं, पण शरद पवार हे लोकांशी जनतेशी बोलत नव्हते, कार्यकर्त्यांनाच ते सांगत होते। त्यावेळी देखील इतका आडपडदा का? पार्थ पवार हे देखील ही सगळी व्हिडिओ कॉन्फरन्स ऐकल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला, माध्यमांना देखील ते त्यानंतर काही बोलले नाही। नाही, असं आहे, त्यांना इतर काही मिटिंग असतील काय असतील ते इच्छुक आहे, ते उमेदवारी मागताय, त्यांच्या नावाचे आग्रह पक्षांतर्गत आहे। पण जोपर्यंत यादी ऑफिशियल जाहीर होत नाही, कोण कुठे उमेदवार आहे ते कोणीही बोलत नाही। ही पक्षांतर्गत प्रक्रिया आहे, ते अजून पूर्ण झालेले नाही। ते झाल्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर होईल निश्चित। म्हणजे मलिकजी, मावळमधून पार्थ पवार हे लढणार हे निश्चित आहे? ते इच्छुक आहे। घरातलं 2 माणसं लढतील असा संकेत साहेबांनी दिलेला आहे। पण जोपर्यंत सगळ्या बैठका होऊन अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत यादी जाहीर होत नाही निश्चित। मात्र मलिकजी, कधीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारांची यादी आहे ती जाहीर होणार आहे? आघाडीबाबतच्या एकंदरीत निर्णय झाल्यानंतर कुठली जागा कोण लढणार, काँग्रेसची कुठली जागा, राष्ट्रवादीची कुठली जागा, इतर जे बरोबर येणारे पक्ष आहेत त्यांना कुठली जागा दिली आहे ती यादी आधी जाहीर होईल। आघाडीचा निर्णय जाहीर करत असताना जागा जाहीर होईल, ते झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी उमेदवारांची यादी जाहीर होईल निश्चित। मलिकजी, खूप खूप धन्यवाद ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला दिलीत त्याबद्दल। दरम्यान शरद पवारांनी अशा पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्येच गुगली टाकल्यानंतर पार्थ पवार यांची भंबेरी उडाली। त्यांनी त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मधून काढता पाय घेतला आणि माध्यमांशी बोलणं देखील टाळलं। नेमकं काय घडलं ते आपण बघूया। माहीत नाही, कारण तुम्ही मला माहिती काय विचारणार आहे? माहीत नाही, कारण तुम्ही मला माहिती काय विचारणार आहे?
माहीत नाही, कारण तुम्ही मला माहिती काय विचारणार माहीत नाही, कारण तुम्ही मला माहिती काय विचारणार दुसरीकडे शरद पवार असं सगळं बोलत असताना पार्थ पवार माध्यमांशी बोलणं टाळत असताना अजित पवार यांनी देखील आपल्या लेकासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे। मावळमधून त्यांना उमेदवारी मिळणार म्हणून मावळमधला हा नौखा उमेदवार असणार आहे, त्यामुळे शेकापला मदत करण्याचं आवाहन आज अजित पवारांनी केलं। उद्याचा उमेदवार आता पक्ष कोण देतो, परंतु कदाचित उमेदवार नौका पण येण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळं त्याला जर नौका आला तर सांभाळून घ्या, जर अनुभव आला तर मग प्रश्नच नाही। याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी करावा अशी माझी तुम्हाला अतिशय नम्रतेने सूचना राहील। तेव्हा एकीकडे अजित पवार हे शेकापला साकडं घालतायत, दुसरीकडे आजोबा शरद पवार हे गुगली टाकतायत। मात्र पार्थ पवार हे प्रचाराला लागलेले आहेत। आज त्यांनी कार्ल्यातील एकवीरा देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि प्रचाराला त्यांनी सुरुवात देखील केलेली आहे। दुसरीकडे पार्थ यांनी आज रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला। यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते। अजित पवारांनी या मेळाव्यादरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। त्याआधी अजित पवारांनी पनवेलमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली। त्यामुळे मावळच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून अद्यापही अधिकृत उमेदवार निश्चित झालेला नसला तरी पार्थ आणि अजित पवारांनी मात्र प्रचाराचं रणशिंग केव्हाच फुंकलंय। तेव्हा अशा पद्धतीने एकीकडे प्रचार सुरू असताना राजकीय नेते मंडळींचा टेम्पल रन देखील सुरू झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार आणि अजित पवार यांनी आज वेगवेगळ्या देवींचं दर्शन घेतलं। एकीकडे पार्थ पवार यांनी आज कार्ल्यातील एकवीरा देवीचं दर्शन घेतलंय। एकविरीचं दर्शन घेऊन पार्थ पवारांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला। दुसरीकडे रायगड दौऱ्यावरती असणाऱ्या अजित पवारांनी महाडमध्ये अष्टविनायकाचं दर्शन घेतलं। तर तिकडे उस्मानाबादमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुळजापूरला जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतलंय। तेव्हा हे सगळं सुरू असताना विखे पाटलांचे पारंपरिक शत्रू असलेले बाळासाहेब थोरात यांनी या सगळ्या माहोलमध्ये काय प्रतिक्रिया दिलेली आहे, काय टीका केली आहे विखे पाटलांवरती, बघूयात। काँग्रेस करता तर ते योग्य नाही। निवडणुकीचा काळ आहे, रणसंग्राम जवळ आलेला असताना नेतृत्व जो करायचं ज्यांना त्यांचाच मुलगा वेगळ्या पक्षात जातोय, हे एक चांगली गोष्ट नाही खरं म्हणजे। आणि हे दोन वेगळे असं काही मी मानत नाही। माझा पक्ष नेतृत्व हे त्यांनी तपासून घ्यावं, त्यांनी सिद्ध करावं का मी माझा काही याच्यामध्ये वाटा नाही, तो वेगळा आहे, हट्ट धरला, हे त्यांनी सिद्ध करण्याची गोष्ट आहे। त्या पद्धतीने सिद्ध त्यांनी करावं। पण मला असं नाही वाटत का बाप वेगळा आणि मुलगा वेगळा, असं मला वाटत नाही। त्यामुळं या सगळ्याचा विचार हा आमच्या केंद्रीय नेतृत्व असेल, राज्य नेतृत्व यांनी त्यांची चर्चा करून याबाबत काही निर्णय घेणं आवश्यक आहे। वळत पुढच्या बातमीकडे, माढ्यातून आपण निवडणूक लढणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं आणि त्यानंतर आता भाजपचे नेते सुभाष देशमुख आहे त्यांनी देखील माढ्यातून निवडणूक लढवण्याबाबत जे वक्तव्य केलेलं होतं त्यावरून आता यू-टर्न घेतलाय। माढ्यातून लढणार असं केव्हा म्हणालो अशा शब्दात सुभाष देशमुखांनी घुमजाव केलाय। शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने देखील देशमुखांच्या निर्णयापासून माघार घेतल्याचं दिसून येत आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमका कोण उमेदवार रिंगणात असेल हे देखील अजून स्पष्ट झालेलं नाहीये। नंतर या भागातील जे प्रश्न प्रलंबित होते, जे पवार साहेबांनी सोडवले नाहीत, त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली। आणि तुम्ही जर म्हणता की मी आता या ठिकाणी उभं राहतोय, तर तुम्ही जे न सोडवलेले प्रश्न सोडवले नसल्यामुळं लोक तुम्हाला कितपत स्वीकारतील? मला असं वाटतं की मी असं मानलेलंच नाही, मी इथं उभारतोय। तेव्हा माढ्याचा तिढा अजूनही कायम असल्याचं बघायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः म्हणालेले होते की मी माढ्यातून निवडणूक लढवू शकतो, तसे संकेत त्यांनी दिलेले होते। मात्र आता आपल्या नातवंडासाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या घरातील तिघे जण लोकसभा निवडणुकीत उभे राहण्यापेक्षा आता
आपण माढ्यातून निवडणूक लढणार नाही आणि त्यामुळे सध्या माढ्याचा तिढा हा कायम असलेलाच आपल्याला बघायला मिळतंय। यानंतर आपण वळूयात पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे ती म्हणजे जालन्यामध्ये खरं तर अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामधला संघर्ष अजूनही काही कमी झालेला नाहीये। त्यामध्ये खोतकरांच्या प्रचंड विरोधानंतर देखील दानवेंचंच नाव निश्चित झाल्याची माहिती देखील समोर येतेय। मराठवाड्यामध्ये समन्वयाची जबाबदारी अर्जुन खोतकर यांच्यावरती सोपवल्याचं कळतंय। मात्र जालना मतदारसंघ भाजपला सुटल्याची माहिती केवळ मीडियावरच ऐकल्याचं म्हणत खोतकरांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। जालना लोकसभेबाबत वरिष्ठ पातळीवरती चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी आज सांगितलंय। नाही, मला माहीत नाही, तुमच्याकडून कळतं मला आत्ता। अर्थात आमच्या दोघांमध्ये चर्चा वरच्या पातळीवर चालू आहे। मुख्यमंत्री महोदय काल उद्धव साहेबांना भेटलेले आहेत। उद्धव साहेबांचा निरोप माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मला काय चाललं हे माहीत नाही। ज्या दिवशी उद्धव साहेबांचा निरोप मला येईल त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन। समुद्रामध्ये शांतता आली का समजला का सुनामी येऊ शकते, तर ती सुनामी येणारच जालना लोकसभेमध्ये। शिवसेनेला मिळाला का काँग्रेसचा उमेदवार अर्जुन खोतकर हे 2 लाख मताने विजय होणार, त्यासाठी खरं म्हणजे काही लोक त्याची मनधरणी करू लागले, त्याला विनंती करू लागले, त्यांच्यावर दबाव टाकू लागले खोतकर साहेबावर। आता आदरणीय खोतकर साहेब त्या दबावाला बळी पडतात का विजय प्राप्त करतात का रणछोडदास बनतात, हे तर तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल। त्यांच्याबद्दल मी बोलणं इथे उचित नाही। आणि यानंतरची बातमी आहे शिवसेनेच्या गोटातून। सध्या तरी युवा सेना नेते आदित्य ठाकरे हे लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत असं स्वतः आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे। सुजय विखे पाटील भाजपत काल त्यांनी प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते। आम्ही स्वतःच्या मुलाबरोबर इतरांच्या मुलांचेही लाड करतो असं म्हणत त्यांनी शरद पवारांना टोलाही लगावलाय। सोबतच युतीची रणनीती ठरली आहे, त्यात कुणीही मिठाचा खडा टाकू शकत नाही असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवलाय। हे सगळं त्यांच्या पवारांच्या नीतीला शोभेल असंच आहे की जसं आम्ही म्हणतो जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि ते जे बोलतात त्याचे नेमकं उलटं समजायचं असतं, तसंच आहे ते, वेगळं काय करायचं। मला माहित नाही, शरद पवार हे अष्टपैलू आहेत। आतापर्यंत एक चांगला राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण देशाला माहिती आहे, ज्योतिषी म्हणून त्या ओळख झालेली नाहीये। तसं शिवसेना प्रमुखांनी मला कोणतेही बंधन टाकलेलं नव्हतं, तसं मी आदित्यवरती कोणतेही बंधन टाकलेलं नाही। निवडणूक लढवायची की लढवायची नाही हा निर्णय तो घेईल, पण या वेळेला तरी तो निवडणूक लढवणार नाहीये। नाही, मला माहिती आहे, तो त्याला त्याच्याशी हा विषय त्याच्याशी बोला। लोकसभा नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये मी त्याच्याशी ह्या विषयावरती बोललेलो नाही। हा निर्णय तो आणि शिवसैनिक आहेत ते घेतील। एक गोष्ट नक्की की युती झालेली आहे आणि त्याच्यामुळे युतीमध्ये आता कोणीही दोन्ही पक्षाकडनं एकमेकाला दगाफटका होणार नाही। जे आम्ही करतो ते समोरून करतो, आडून कोणताही वार आम्ही केलेला नाही आणि कधी करणार। दरम्यान काल सुजय विखे पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबद्दल एक खोचक विधान केलेलं होतं। त्यालाच खोचक प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे काय म्हणाले ते ऐकूया। सुजय विखे म्हणजे ते मला माहीत नाही हे काय मोठी राष्ट्रीय किंवा राज्य पातळीची फिगर होती, त्यांचा हस्त पुरवण्याची जबाबदारी इतर पक्षांची नाही आणि त्यांच्या वडिलांनी पुरवला तर त्यांचा अधिकार आहे। त्यांनी पुत्रप्रेम त्या ठिकाणी दाखवलं, पुत्रप्रेम दाखवलं तर त्याला माझी तक्रार नाही, तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे। पण बालहट्ट इतरांनी पुरावा अशा प्रकारची अपेक्षा ही वास्तव नाही। मी माझ्या पोरांच्या बरोबर इतरांच्याही पोरांची लाड करतो, कारण इतरांची पोरं नुसती धुणी भांडी करायला वापरणं हा माझ्या पक्षाचा कधीच विचार नव्हता आणि तो असू शकत नाही। किंबहुना सर्वसामान्यांसाठीच शिवसेना आहे। मुंबईमधल्या काँग्रेस खासदार प्रिया दत्त यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींना यश आलंय असं म्हणायला हवं, कारण उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त याच निवडणूक लढणार हे आता स्पष्ट झालंय। स्वतः प्रिया दत्त यांनीच याला दुजोरा दिलाय। मागच्या बराच काळ प्रिया दत्त या काँग्रेसच्या कार्यक्रमांपासून दूर होत्या, त्या सक्रिय नव्हत्या। मात्र राहुल गांधींच्या मुंबईत सभा घेण्याच्या काळापासून त्या मुंबई काँग्रेसच्या बैठकांमध्ये दिसू लागल्या। त्यामुळे आता उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त याच निवडणूक लढणार यावरती शिक्कामोर्तब झालंय।
हम चाहते हैं कि एक बेहतर जो हिंदुस्तान में हम बड़े हुए थे उसी तरह के एक देश में मेरे बड़े बच्चे भी बड़े हों। तो आई थिंक ये लड़ाई है विचारों की, और मैं समझती हूँ हर कोई जो बदलाव चाहता है उसे मैदान में उतरना पड़ेगा। दुसरीकडे शिवसैनिकांनी कितीही विरोध केलेला असला तरी ईशान्य मुंबईमध्ये भाजपकडून किरीट सोमय्या यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे हे निश्चित झालेलं आहे। स्वतः किरीट सोमय्या यांनी असं वक्तव्य केलेलं आहे, हा खुलासा केलेला आहे। पक्षानं ही जबाबदारी माझ्याकडे दिली आहे असं किरीट सोमय्या म्हणालेत। याशिवाय जर शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांना समजावण्याचं काम हे उद्धव ठाकरेंचं आहे। इतकंच काय तर स्वबळावरती निवडणूक लढवण्याची वल्गना करणारे उद्धव ठाकरे आता एनडीए सोबत असल्याचा टोला देखील आज किरीट सोमय्यांनी सेनेला लगावलाय। आता विरोध काही वेळेला कुठला तरी व्यक्तीचा कुणाचा काही पर्टिक्युलर इश्यूवर असतो, पण शेवटी लार्जर इंटरेस्टसाठी ज्यावेळी एनडीएची रचना झाली त्यावेळी व्यक्तिगत मतभेद येत असतात, परंतु शेवटी नेतृत्व जो निर्णय घेतो त्या आधारावर आता एनडीए, भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकत्रित निवडणुका लढायला निघाले आहेत। वास्तविकरित्या कोणाशिवाय कुणाचं अडत नाही, परंतु कुणाला तरी जबाबदारी द्यावी लागते। तेव्हा आता लोकसभेच्या निवडणुकांना 1 महिन्यापेक्षा कमी वेळ उरलेला आहे। 11 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉगद्वारे मतदारांना आवाहन केलेलं आहे की सगळ्यांनी भरभरून मतदान करा। यावेळेस ते ब्लॉगमध्ये नेमकं काय म्हणाले की आपलं नाव नोंदणी केलेलं नसेल तर आजच नोंदणी करा। यासाठी www.nvsp या संकेतस्थळाला भेट द्या किंवा मतदार कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या नावाची नोंद करू शकता। तुमच्या घराचा पत्ता बदललेला असेल तर तिथल्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव तपासा असं आवाहन देखील मोदींनी जनतेला केलंय। तुमच्या कामाचं योग्य नियोजन करा आणि मतदानाच्या दिवशी तुम्ही उपलब्ध असाल याची खात्री करून घ्या। तुमचं एक मत देशाचं भविष्य ठरवणार आहे असं देखील मोदी या ब्लॉगमध्ये म्हणाले। तुमच्या कुटुंबियांसोबतच तुमच्या मित्रमंडळींनाही मतदानासाठी प्रोत्साहन द्या। मतदानाच्या जागृतीसाठी विविध क्षेत्रातील व्यक्तींनी पुढाकार घ्या। येत्या निवडणुकीमध्ये विक्रमी संख्येने मतदान करा असं आवाहन मोदींनी केलंय। भाजप आणि काँग्रेसचे निवडणुकांच्या तोंडावरती एकमेकांवरती गंभीर आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। आज स्मृती इराणी यांनी नवीन आरोप केलेला आहे। काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे हातात हात घेऊन चालतात असं त्या म्हणाल्यात। त्यांनी नेमकं काय काय म्हटलेलं आहे ऐकूयात। लोगों को लगता था कि करप्शन में सिर्फ रॉबर्ट वाड्रा लिप्त हैं। आज ये तथ्य जो सामने आए हैं उससे पता चलता है रॉबर्ट वाड्रा तो करप्शन का सिर्फ एक मुखौटा है, असली चेहरा पीछे करप्शन का राहुल गांधी स्वयं है। मुझे लगता है कि आज कांग्रेस के अध्यक्ष के संदर्भ में विशेष संजय भंडारी, सीसी थम्पी, एचएल पाहवा के साथ उनके क्या रिश्ते हैं उस पर स्वयं राहुल गांधी को बिना स्टेज किए एक पत्रकार परिषद करनी चाहिए और विशेष उन पत्रकारों को जवाब देना चाहिए जिनके पास पहले से सवाल उन्होंने सुनिश्चित नहीं किए हैं। I will only say this, sir, because I have not heard Mr. Hegde's statement first hand. It would be inappropriate to comment. But when it comes to commenting against women in politics, I have been at the receiving end of none other than same team Rahul Gandhi, including Srimati Vadra's brother-in-law. आणि यानंतर एक वेगळी आणि महत्त्वाची बातमी। यापुढे भारतीय हवाई हद्दीमध्ये बोईंग 737 मॅक्स या मॉडेलचं विमान येऊ शकणार नाहीये। याबाबतचं ट्विट सरकारनं केलेलं आहे आणि काय तपशील दिलाय तर हे ट्विट करून बोईंग 737 वरील बंदीची माहिती त्यांनी दिलेली आहे। इंग्लंड, चीनसह इतर अनेक देशांनी या बोईंग 737 मॅक्स वरती बंदी घातलेली आहे। बोईंग 737 मॅक्सचा 2 वर्षांपासून वापर होतोय। भारतात स्पाइस जेट आणि जेट एअरवेज कडून खास करून ही विमानं वापरली जातात। जेट एअरवेजची 225 बोईंग मॅक्स विमानांची ऑर्डर देखील आहे। त्यातल्या काही विमानांची जेटला डिलिव्हरी देखील करण्यात आलेली आहे।
जेटच्या ताफ्यात आधीपासूनच 8 बोईंग 737 मॅक्स ही विमानं आहेत. स्पाइस जेटकडे बोईंग 737 मॅक्सची 13 विमानं आहेत. जगभरात बोईंग 737 मॅक्सची 10,000 विमानं सध्या कार्यरत आहेत. या सगळ्यांवरती बंदी आली आहे. इथिओपियन एअरलाइन्सच्या अपघातामध्ये 157 प्रवासी ठार झाले आणि त्याच्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय भारतानं घेतलाय. याच बातमीसोबत न्यूजरूम बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.